आज नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याकडे ज्या विविध इंग्रजी माध्यमाच्या शाळा मनपाच्या शाळा सुरू आहेत तिथे विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिलं जातं। ही शाळा जी आहे ती RBDT स्कूलमध्ये सुरू केलेली आहे आणि आता KG1 आणि KG2 अशा दोन ज्या आहेत इयत्तांचा आपण आता सुरुवात केलेली आहे। आज त्या शाळेच्या इनॉग्रेशनसाठी सर्व आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आकांक्षा फाउंडेशनचे जे हे आहेत मेंबर्स आहेत आणि ज्यांनी ही जमीन दिली होती शाळेसाठी त्यांचे फॅमिलीचे प्रतिनिधीसुद्धा आज उपस्थित होते। साधारणतः आज या इनॉग्रेशनच्या दिवशी 30च्या वर अधिक ज्या ॲडमिशन्स आहेत त्या आपल्या शाळेमध्ये झालेल्या आहेत। या शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना अगदी उत्तम दर्जाचं असं एज्युकेशन देतो आणि त्याच्याबरोबर ज्या विविध त्यांना सुविधा द्यायच्या असतात, मग शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्यांच्याबरोबर जे युनिफॉर्म्स आहेत, इतर शैक्षणिक साहित्य आहे, त्या सर्व आहेत अतिशय स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे चांगल्या दर्जाचं आपण ते उपलब्ध करून देत असतो। तर माझं पालकांनासुद्धा आव्हान असणार आहे की ज्यांना या शाळेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांच्या पाल्यांना इथे ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी इथे येऊन जरूर ॲडमिशन घ्यायला। आमच्याकडे आम्ही 2 इयत्ता इथे सुरू करतो आहोत सध्या आणि आवश्यकता पडल्यास आम्ही एक इयत्ता वाढवणार देखील आहे। प्रत्येक इयत्तेत 40 विद्यार्थी असणार आहेत। तर आता ॲडमिशनसाठी ज्यांची इच्छा असेल ते या शाळेसाठी येऊ शकतात। इंग्रजी मीडियमच्या शाळा सुरू करते तर आज या ठिकाणी आपण नवीन शाळा सुरू करणार आणि याच्यामध्ये आपलं हे जे एरिया आहे एरियामध्ये आमचे सर्व विद्यार्थी आतापर्यंत 30 विद्यार्थीचे दाखला झालेला आहे आणि मला खात्री आहे की आकांक्षा फाउंडेशन यापूर्वी पण खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे। हे घेऊन आमचे विद्यार्थ्यांना पण यापुढे चांगल्या पद्धतीचा अभ्यास होणार आणि त्याच्यानंतर पण चांगला ऑपॉर्च्युनिटीज आणि संधी भेटणार हे अपेक्षा आहे। आणि आपल्याकडनं विनंती फक्त एवढा आहे की दररोज शाळेला आमचे सर्व टीम आम्ही आहे त्यांच्या पाठीशी, तर खरोखर आम्ही एक चांगल्या पद्धतीची एक शाळा आपण सुरू करूया। अँड थँक्यू, धन्यवाद। मेरा नाम कुंज बिहारी अग्रवाल, हम लोग ओरिजिनली तुमसा के हैं। मेरे पिताजी ने 50s में ये ज़मीन पंडालाल जी देशनाथ मेयर थे उस समय डोनेट की थी फॉर द स्कूल, NMC को डोनेट की थी। पिताजी हमारे इस एरिया के दानवीर कहलाते थे। जगह जगह डोनेट करना एजुकेशन फील्ड में, मेडिकल फील्ड में, ये उनका दिली ख्वाहिश थी। तो आज आकांक्षा आ गई है तो बहुत बड़ी चीज़ है, तो और बहुत बड़ा ऑर्गेनाइजेशन लग रहा है। वो लोग इसके मतलब जस्टिफाई करेंगे इसको और बढ़ाएंगे, ये हमारे को पूरी उम्मीद है। आज सदर क्षेत्र में RBDT स्कूल महानगर पालिका के यहाँ पर अंग्रेजी माध्यम के प्राइमरी KG और प्राइमरी की शुरुआत हुई है। आकांक्षा फाउंडेशन जो एक नामी संस्था है देश की, जो बच्चों में अंग्रेजी के माध्यम सिखाया जाता है, जो नागपुर में 6 स्कूल चला रहे हैं। ये 7वीं स्कूल यहाँ पे स्टार्ट हुई है। बहुत ही खुशी की बात है और निश्चित ही यहाँ के जो लोगों के सदरवासी और आसपास के क्षेत्रों की बहुत दिनों से जो डिमांड थी कि महानगर पालिका द्वारा इस प्रीमाइसेस में जो बहुत बड़ा प्रीमाइसेस है, जिसको हमारे जो राय बहादुर सेठ गोवर्धन कृष्ण जी इन्होंने डोनेट किया था, जो उनकी भावना थी कि भाई कमज़ोर वर्ग मजबूत होवे और उनको अच्छे से अच्छा शिक्षा मिले, उसके लिए डोनेट किया था, वो निश्चित ही आज सार्थक होता दिख रहा है। मैं अपनी ओर से और सदरवासियों की ओर से और पास के क्षेत्र से महानगर पालिका का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और ये आश्वसित करना चाहता हूँ कि इस स्कूल के बढ़ावे के लिए जो भी हमसे योगदान रहेगा वो निश्चित ही हम करने के लिए हमेशा तत्पर हैं।